राज्यात विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत 71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांनी ई-केवायसी केले नसल्याने त्या या योजनेत बसत नव्हत्या हे स्पष्ट झाले आहे. या योजनेत 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती आणि त्यांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळत होती. त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा येत होता. या लाडकी बहीण योजनेचा फटका काही प्रमाणात इतर योजनांना देखील बसला होता. राज्याची आर्थिक घडी या योजनेमुळे काहीशी विस्कटल्याने अपात्र महिला शोधण्याची मोहीम महिला व बालकल्याण विभागाने राबवली होती. अनेक शासकीय कर्मचारी, महिलांच्या नावे काही पुरुष देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले होते. योजनेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या किंवा श्रीमंत घरातील महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याने सरकारने लाभार्थी खातेदारांचे केवायसी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे आता 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. 71 लाख लाडक्या बहिणींसाठी या योजनेअंतर्गत मागील 20 महिन्यात सरकारने 21,300 कोटी रुपये खर्च केले आहेत. ओळख पडताळणीस मुदतवाढ मिळाल्याने 30 एप्रिलपर्यंत शिल्लक महिलांनी केवायसी कागदपत्र सादर करावेत आणि प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सरकारची लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर 2024 पासून पडताळणी सुरू करत अपात्र लाडक्या बहिणी या योजनेतून बाजूला करण्याचं काम सुरू केलं. योजनेत लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने डेटा शुद्धीकरण करणे आवश्यक होतं. त्यासाठी 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली. मार्च 2026 पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं. त्याला आता एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.